ब्रिजेश पाटील या युवकावर सीवूड मॉल या ठिकाणी हल्ला झाला होता। त्याने सदरचा गुन्हा नोंदवताना वेगळ्या लोकांची नावे दिली होती, परंतु तपासामध्ये असं निष्पन्न झालं की जस्मिन तांडेल आणि निलेश तांडेल याने अमित भट्ट या चेंबूर येथे राहणाऱ्या इस्मास या सदरच्या ब्रिजेश पाटील याला मारण्याची सुपारी दिली होती। सदरचा गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये जस्मिन तांडेल, निलेश तांडेल अजून अटक करणं बाकी आहे, परंतु जस्मिन तांडेल आणि अमित भट्ट आणि 3 विधी संघर्षित बालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आणखी 3 आरोपी अटक करणं बाकी आहे आणि पुढील तपास चालू आहे।